नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बाबतीत एक न्यूज आहे, बातमी आहे। आधार बँक खाते लिंक आहे तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर याचे कारण काय ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, एकदा सबस्क्राइब करावं लागतं आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। बघा सविस्तर बातमी लाडक्या बहिणीच्या बाबतीत। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आपण बघतो की 1500 रुपये दिले जातात। दरम्यान निवडणुकीनंतर हे पैसे वाढवण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात मोठी अट म्हणजे तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँक अकाउंटला लिंक असावे। जर तुमचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु अनेक महिलांचे बँक अकाउंट आणि आधार लिंक असून सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत। यामागचं कारण काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी काही अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। या अटी पूर्ण केल्या असतील तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी महिला ज्या आहेत महाराष्ट्राची रहिवासी असावी। तसेच ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल तर त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। तसेच तुमच्याकडे 4 चाकी वाहन सुद्धा असेल तरी सुद्धा या योजनेसाठी आपण अपात्र आहात। त्यामुळे तुम्ही जर यापैकी कोणत्याही एका अटीत बसत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। जर काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडथळे येऊ शकतात, परंतु तांत्रिक अडचण जी आहे ती दूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणारच। यासोबत तुमच्या बँक अकाउंटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाही। त्यामुळे सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट चेक करा आणि मी ज्या अटी सांगितलेल्या आहेत त्या अटी सुद्धा तुम्हाला पूर्ण करावे लागतील तरच तुमच्या बँक अकाउंटला तुमचा आधार लिंक असेल तर पैसे येणार नाही तर येणार नाहीत। ह्या सर्व अटी तुम्ही पाळणं खूप आवश्यक आहे। ह्या अटींचं पालन होणं आवश्यक आहे। या अटींमध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे तरच आधार बँक खाते लिंक आहे तरीही तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या खात्यामध्ये आपण पैसे आलेले नाहीत। हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।